बालसंस्कार शिबिर 2025 नुकतेच यशस्वीरित्या आणि आनंदात संपन्न झालं आहे। यातील सहभागी मुलांच्या पालकांनी पाल्याच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत समाज माध्यमावर आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवल्या असून कौतुक केलं आहे। त्यापैकी काही प्रतिक्रिया आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत। श्रीगोंदा येथील विद्यार्थिनी सानिका आणि वेदिका नन्नवरे या मुलींच्या पालकांनी म्हटलं आहे, आम्हाला मागील वर्षी शिबिराची माहिती उशिरा मिळाली, तोपर्यंत ॲडमिशन बंद झाले होते। आम्ही वर्षभर पुन्हा शिबिर सुरू होण्याची वाट पाहिली। शिबिराला आपण बालसंस्कार शिबिर हे नाव दिलं ते अगदी सार्थ ठरलंय, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलींना संस्काराचे धडे मिळाले। सर्व बारीक सारीक गोष्टी शिकवल्या गेल्या। मोबाईलपासून दूर जाऊन मेडिटेशन, क्राफ्ट, डान्स इत्यादी गोष्टी रोज शिकायला मिळाल्या। सर्व आत्मा मालिक ग्रुपचे सर्व स्टाफ आणि संस्था अध्यक्ष यांचे मनपूर्वक धन्यवाद। दुसरे पालक आहे पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी। भारत सरकारद्वारा त्यांना राष्ट्रपतीकडून राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार प्राप्त आहे। तसेच ते संस्कृत समिती सदस्य आहेत बालभारती पुणे, SSC बोर्ड पुणे। ते म्हणतात, 19 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये आपण संस्कार शिबिर आयोजित केलं। हा एक संस्मरणीय अनुभव होता। माझा पाल्य चिरंजीव श्रीस प्रसाद कुलकर्णी या शिबिरामध्ये सहभागी होता। मी व माझी पत्नी सौभाग्यवती गीतांजली दोघेही 2 वेळेस शिबिर कालावधीमध्ये भेट देऊन सर्व गतिविधी जाणल्या। आनंद मिळाला। माझा पाल्य देखील हे कार्य पाहून आनंदी तथा समाधानी आहे। सलग 21 दिवस मुलांना आणि विशेषतः मुलींना शिबिरात मार्गदर्शन करणं, सांभाळून संस्कारयुक्त उपक्रम राबवणं खरंच खूप कठीण काम, परंतु आपल्या गुरुकुलात हे सर्व निष्ठेनं प्रामाणिकपणे केलं जात आहे। ही एक तपश्चर्या आहे। शिस्त आणि विनयशीलता आपल्या सर्व साधक शिक्षक यांच्या आचरणातून दिसून आली आहे। वैदिक सनातन संस्कृतीचे रक्षण आपणही करीत आहात। सर्व जातीचे, पंथाचे, विशेषतः सर्व धर्मीय मुलं मुली यात आनंदाने रस घेत आहे। आपल्या गुरुकुलास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सद्गुण जोपासताना आपण स्वतः मात्र उन्हात कार्यमग्न होतात। एकीकडे शाळेला सुट्टी असताना आपले कर्मचारी व शिक्षक सुट्टीत आपले कुटुंब विसरून शिबिरातील मुले व मुली यांना कुटुंब समजून गायन, चित्रकला, नृत्य असे विविधांगी उपक्रमातून आनंद देत होते व स्वतःही आनंद घेत होते। या सर्व सहभागी साधक शिक्षक यांना त्रिवार वंदन आणि अभिनंदन। समारोप कार्यक्रमास आम्ही उभयता येत आहोत। भेटूया पुनश्च। आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तर अशा प्रकारे सुंदर अशा प्रतिक्रिया पालकांच्या प्राप्त होत आहे। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं खूप अभिनंदन केलं आहे आणि या कार्यास आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून पावती दिल्याबद्दल सर्व पालकांचे आभारही व्यक्त केले आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।